हॅलो, नमस्कार. मी मोनिका आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. कसे आज सगळे छान ना? छानच असले पाहिजे. आपण जो काल ब्लॉग बनवला होता त्याच्यावर खूप छान कमेंट आल्या की ताई पता तू एक दोन शब्द चुकीचं बोलली नाही तर सगळं ब्लॉग तुझा बरोबर आहे, तू पुढं जा, आम्ही तुझ्यासोबत आहे. खूप छान कमेंट केला आणि सगळ्यांचं खरंच मनापासून धन्यवाद. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सगळेजण भरभरून मला प्रेम देत आहे आणि भरभरून तुमची पण इच्छा आहे की मोनिकाताईने कुठे अन्याय सहन न करता सामोरं जायला पाहिजे. आम्ही त्याच गोष्टी करते आहे. त्यामुळं खरंच सगळ्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद. आणि जे आपल्या यूट्यूबला नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा, कारण जो नवीन व्हिडिओ पडतो तो सगळ्यांना दिसतो. आणि लाईक करायला विसरत जाऊ नका, शेअर करायला विसरत जाऊ नका. तर आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया. कारण काल मी जो बोलले होते की जो पांढरे का डवळे पांढरे म्हणून जो व्यक्ती आहे त्याने आमचा जो प्लॉट घेतला त्याला सगळ्या गोष्टी माहीत होत्या आणि त्याला पण बायको म्हणून दुसरी त्यांनी बाई दाखवली, ही माझी बायको आहे म्हणून. ह्या दोघांनी कसा व्यवहार केला, काय केला. मी त्याला व्यवस्थित विचारते की मला तू डॉक्युमेंट्स तरी दे ना, तू घेतली जागा, डॉक्युमेंट्स दे. तो काय आपल्याला द्यायला तयार नव्हता. तरी पण मी त्याला कॉल केला. तर आपण त्याचा तो काय बोलला आहे आपण हेच ऐकणार आहे. आणि त्या दिवशी पण मी त्याला बोलले होते की मला पता तू खरेदी कर त्याचे डॉक्युमेंट्स फक्त सेंड कर, देऊ पण नको, मला सेंड कर, माझे मी झेरॉक्स मारून घेते. पण त्याचं सोमनाथ दुर्गुडेचं काय बोलणं झालं ते मला काहीच माहिती नाही आहे. पण सोमनाथ दुर्गुडे म्हणला की माझी जागा आहे वगैरे असं काहीतरी बोलला त्याला. तर आपण त्याचं रेकॉर्डिंग ऐकू. त्याचं रेकॉर्डिंग ऐकल्याशिवाय तुम्हाला पण विश्वास बसणार नाही आहे. आणि आपण जेवढे पण व्हिडिओ पोस्ट केलेत सगळे आपण प्रूफद्वारे पोस्ट केलेले, त्यामुळं सगळ्यात गोष्ट विषयच नाही आहे. आपण लोकांगत केलेलं नाही की बोलतोय नुसतं एखाद्याला बदनाम करतोय. पण आपण बदनाम जेव्हा करतो आपल्याकडे जेव्हा पूर्णपणे प्रूफ असतं तेव्हा आपल्याला जास्त बोलता पण येतं. प्रूफ नसेल तर आपण काहीच बोलू शकत नाही आहे. आणि ह्या लोकांनी आपल्याला खोटत पाडलं असतं. त्यामुळे आपण पाहूया त्याचं माझं काय बोलणं झालं. ज्यांनी माझी जागा घेतली त्यांनी सगळं ऐकवते, कारण त्याच्यामध्ये काही खोट नाही आहे. त्यामुळं काय म्हणताय काय? हॅलो, हा मी गाडी चालवतो थोडी साईडला देतो. हा बोला आता बोला. म्हणलं मला डॉक्युमेंट पाठवते का तुम्ही? तुम्ही मगाशी आलते ते बोलताय काय? हा, मीच बोलते. हा 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 हा. केलं डॉक्युमेंट हा पण डॉक्युमेंट आहे ना वकिलाकडे मला येते ना थोड्या वेळाने. त्याला फोन केला तुम्ही? अहो वकिलाला मी फोन केलता पण डॉक्युमेंट मला उद्या किंवा परवा दिवशी येते ना डॉक्युमेंट. मी तुम्हाला पाठवून एवढं काय त्याला काय त्यात काय विशेष एवढं. मी काय ऐका ना, मी काय त्यांना काय चिचुका दिल्यात का पैसे दिलेले व मी त्याला सांगू शकतो त्या माणसाला बा माझं मला पैसे देतोय तुम्ही मागे घे बायकोचं लफडे बरोबर. पेमेंट तुम्हाला मी विचारलं पेमेंट तुम्ही किती केलं तुम्ही मला काहीच सांगत नाही. अहो माझ्याकडे ना 2-4 हॉटेल आहे, माझी डॉक्युमेंट भरपूर असतात. मला काय माहितीये माझ्या डोक्यात नाही बा आता किती दिले वकिलांनी हे मला तरी काय माहित. अहो तुम्ही त्याला किती दिले? अहो मी नाही करीत कार्यक्रम, मी आहे ना मी पैसे देतच नाही, पोरं पैसे देतात. पोरांनी किती दिले वकिलाला, वकिलांनी किती त्यांना दिले मला ते कळावं लागेल ना सगळं. ते नाही म्हणत तुम्हाला, मी ते नाही. मग काय तुमची जागा कितीला ठरली मी ते विचारते तुम्हाला. अहो ते वकिलालाच माहितीये जागा ठरली असेल काय ठरली असेल ते. मी तुम्हाला परवा दिवशी आहे ना सगळं डिटेल देतो ना तुम्हाला, या हॉटेलवर तुम्हाला डिटेल देतो सगळं मी. त्याच्यात 1 गुंठा माझी, त्यामुळे 1 गुंठा तुम्ही ताबा करूच शकत नाही माझा. अहो मी काय म्हणतोय तुमचं 2 गुंठ तुमचं तुम्हाला घेतलं तरी मला काय फरक आहे बाई. तुम्ही फोन केला त्याला? ती बायको इथं. मी त्यांना सांगितले बा म्हणलं बा माझं मला पैसे दे बा तो तुला मागं घ्या. मला काय ऐका ना, मला काय त्या माणसाने फुकाट दिलेली का माया संघ काय ऐका ना, माया संघ भांडायचा विषयच नाही. तुम्ही उलट बरं झालं, उलट मला लवकर सांगितलं म्हणून मी उलट त्या माणसं मी पुढले अजून काय राहिलं असेल पैसे द्यायचे ते थांबवू शकतो ना, बरोबर ना. बरोबर आहे का नाही? मग त्या माणसाला म्हणू शकतो बा माझं मला पैसे दे आणि बा तुझं तू मागे घे, मला नको लपड्यातली जमीन. आणि काय म्हणलं ना बायको आलती, तुम्ही म्हणायचं ना बायको आलती तुझी. काय काय तुम्ही म्हणायचं तुझी बायको आलती. हा सांगितलं ना मी, म्हणलं मंडळी आलती तुझी. हा मग काय म्हणलं? आलती तर ठीक आहे. मग म्हणलं बा मला नको तुझी जमीन. म्हणलं कुठे आहे तू बा, तुम्ही कुठे आहे? म्हणले मी आमच्या ठिकाणी आहे तिकडे ते कुठं ते काय म्हणते ते तिकडे ते माणसं मिली तिथे काय ते नगरला आहे का? नगरला नाही, ती माणसं नाही मिली तिकडे कुठं काय ते कन्याकुमारी नाही ते कुठं ते जम्मू काश्मीरला.
मग म्हणलं बा या तुम्ही आणि मला पैसे द्या आणि तुमचं रिटर्न करून घ्या, खरेदी करत माझ्या खर्चासकट पैसे देऊन टाका, आहे का नाही. काय म्हणलं मग म्हणलं मी फोन करतो, मी दुटी नंतर फोन करतो. हा मग आता नंतर फोन करतो, मग नंतर करू द्या, तुम्ही 2 दिवसांनी या, काय अडचण तो, आहे का नाही. तुम्ही म्हणायचं तुझी बायको आलती इथं बोलली, तू का अहो खोटं सांगितलं मी सगळं बरोबर, माझ्या पद्धतीने जे सांगायचे सांगितले. खोटं का बोललं म्हणायचं ना, हे गुंड त्या पोराच्या नावावर आहे. हा मग मी सांगितलं ना ते. हा मग काय म्हणलं, मग म्हणलं का नाही म्हणलं माझ्या पोराचे नाव असो काय, म्हणलं मला आहे ना तुझी ते मी तसलं नाही काय बोललो मी, म्हणलं बाबा मला तुझी जमीनच नको. मला मी काय दुख बाप काय, मी काय असं काय चिचुक नाही मोजायचं, मी कष्ट करतोय हॉटेलवर. ठीक आहे बघा बरोबर. मला सांगा, पण एक गुंट ठीक आहे, तुम्ही एक गुंट सौदा केला असेल तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम, एक गुंट तुम्ही घेऊ शकता. राहिला गुंट दुसरा तुम्हाला. अरे बाळा ऐक मी तू ऐक थोडं ऐक. एक विषय लक्षात घे, समजा तू घेते असं समज, मी देणार आहे असं समज, माझ्या नाव जमीन असलं मी काय कुटुंबातली माहिती कोणी विचारू शकतो का कुणाला. आम्ही पण जागा घेतल्या, माझ्या बापाचा बंगला आहे का इकडे वाघुलीला, माझ्या बापाने घेता नाही ना, तिथे चौकशी केली. अरे बाळा तू अवसरी राहिलाय, मला माहिती आहे, मला नंतर कळलं, माझ्या ध्यानात आलं सगळं मी त्या तिकून त्या निळगुड सर तिकून सगळी वाळवाने माझ्या वाळूच्या गाड्या होत्या 10-12 पहिल्या. आम्ही चांगल्या घरातले लोक, यांच्या बंगार लोक नाही, दुसऱ्या बाया घेऊन जायचं ना, आमच्यात बाईक सॉरी काय म्हणते काय. हॅलो थांब मी गाडी. चौकशी केली. अरे बाळा तू अवसरी राहिलाय, मला माहिती आहे, मला नंतर कळलं, माझ्या ध्यानात आलं सगळं मी त्या तिकून त्या निळगुड सर तिकून सगळी वाळवाने माझ्या वाळूच्या गाड्या होत्या 10-12 पहिल्या. आम्ही चांगल्या घरातले लोक, यांच्या बंगार लोक नाही, दुसऱ्या बाया घेऊन जायचं ना, आमच्यात बाईक म्हणायचं. बरोबर आहे. हा मी सोडली बाईक, दुसरी बाईक घेऊन आले तुमच्या इथे. तो बाईक सांगू ते. अरे ऐक ना, हे थांब एक उदाहरण घेतो डोक्यात. समजा ती बाई घेऊन आला का, तिच्या कपाळावर लिहिलं नव्हतं ही त्या मेजरची बायको आहे, किंवा मगाशी तुझ्या कपाळावर नव्हतं लिहिलं तू मेजरची बायको, उदाहरण. आता आपल्याला काय बाहेरच्या माणसाला काय माहित रे. त्याला ना त्याला कोणती ना हॉटेलवाली बसूनच देतं, म्हणून त्याने तुमचं हॉटेल धरलं काय. मी नसतो हॉटेल, पोरं असतात, ऐक ना पोरं असतात. आता प्यायला, आता धंदा यायच्या त्या माणसाचा, धंद्यावर प्यायला आलो काय आपल्याला तरी काय माहिती सगळ्या गोष्टी. बरं आपण कुटुंबापर्यंत घुसतो का, नाहीच ना. ऐक ना मी कोयाळीचा आहे, मला 5-10 एकर घरी जमीन आहे आणि मी आता 2 एकरात माझं रिसॉर्ट आहे. हा विषय नाही की मग मला 2 गुंठ्यात माझं आला, असं काही विषय येत नाही ना. कोयळीत आहे ना, आमच्या कोयळीतून पुरी आमच्या दगड इथल्या दिलेल्या. तर तुम्ही पाहिलं, तो पण काय म्हणतोय की त्याच्या चेहरा लिहिले का असं तसं नाही का. हे रेकॉर्डिंग कधीच आहे 30 ऑक्टोंबर 30 ऑक्टोंबर मी त्याच्या संग बोललो होते संध्याकाळी. हा त्याचा नंबर दिसतोय की नाही दिसत, हे त्याचं रेकॉर्डिंग वगैरे नंबर आहे त्याचा 9689490095. हा आहे पांढऱ्यांचा नंबर. तो काय म्हणला, तुम्ही पण ऐकलं नंतर शेवटी की त्याचे काय तोंड लिहिलं होतं का त्या बाईच्या, ती त्याची बायको. ह्यांनी कसे सौदे केले. आणि मी अवसरीची आहे, हा काय गावाला माहिती. तेव्हा काय गावाला माहिती, तू कोण मला सांगणारा. चिचुके मोजले तर माझं 1 गुंठा तू का घ्यायची गरज नव्हती ना. सगळ्या गोष्टी माहीत असताना. आणि आता सोमनाथ दगडे सिल्लीगुडीमध्ये पोस्टिंग झाल्यामुळे तो सिल्लीगुडीमध्ये आला आहे. आणि हा काय म्हणतो, तू कुठं माणसं मेलं तो तिथे. आता कधी गेला, आत्तापर्यंत कधी फायरिंगला गेला नाही. हा फक्त क्वार्टरमध्ये साहेबांच्या घरी कामं करतो आहे, सेवा काहीतरी म्हणतात ना सेवाचं, ती कामं करतो आहे. साहेबाच्या घरी धुणं धुतो, भांडी घासतो, फरशा पुसतो, त्यांना नाश्ता जेवण बनवणारा व्यक्ती. हा कधी बॉर्डर गेला, कधी माणसं मेली तिथं. आणि त्याला सांगू दे असं काय बोलाय काय पण असल्या नीच व्यक्तीला. ह्या पांढऱ्याचं रेकॉर्डिंग आहे. हा तरी व्यक्ती किती खोटं बोलतो. म्हणतो मला माहीत नाही अमाऊंट किती दिली. याची पोरं म्हणतात माझ्या बापाला माहिती, माझ्या बापाने व्यवहार केला आहे आणि हा म्हणतो पोरांनी व्यवहार केला आहे. ते पण जाऊ द्या. वर तो काय म्हणला,
काय हां तर कधी डॉक्युमेंट्स मला अजून पाठवते 30 तारखेला त्याचं माझं बोलणं झाले. आज तारीख किती आहे 28 असेल तर याचं माझं बोलणं झालेलं महिना होईल. याचे अजून वकिलांनी डॉक्युमेंट्स दिले नाही का? खरेदी खताल्याचं नाव आले आणि आम्हाला डॉक्युमेंट्स देत नाही आहे. मग यांचं चाळमेळ आहेच ना. याच्या ऑटो दारू प्यायला जातो, याच्या ऑटो जेवायला जातो, मग याला वाटतं कस्टमर आहे आपलं. आणि चला फक्त मला एकच म्हणायचं आहे, कोणत्याही बायका मुलांच्या तोंडचा घास घेणाऱ्याला पण लाज वाटली पाहिजे. कोणीही खरंच सांगते मी, नवरा बायकोची भांडणं असेल तर तिथं काही व्यवहार झालेला असेल तर प्लीज कृपया कोणी काही घेत जाऊ नका. कारण त्यांच्या पण मुलांच्या आणि बायकोच्या तोंडातला घास तुम्ही घेत असेल त्यांचा पण नक्की तुम्हाला तळताट लागतो. त्यामुळं सांगते म्हणून असे असतात फौजी आणि दुसरे भावांना वाटतं की हा मला उद्देशून बोलतात. मी सगळ्या फौजींना बोलत नाही आहे. मी अजूनही तुम्हाला तेच सांगते, मी सगळ्या फौजींना बोलत नाही आहे. आणि जे हॉटेल आहे ते बौळमध्ये बानू मल्हारवाडा म्हणून ते हॉटेल आहे. ESKच्या शेजारी हॉटेल आहे. एवढी नीच लोक आहे आमची इकडची सगळीच. त्यामुळे चला भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोवर सगळे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि शेअर करायला विसरत जाऊ नका. असे नीच लोक असतात त्यामुळे अशा लोकांना डोकं देणं चुकीचं आहे. चला भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आणि जो उद्याचा ब्लॉग येईल त्या ब्लॉगमध्ये मी निलिशा ससाने मग सोमनाथ दरगुडे आजीच्या सोबत राहते. उद्या आपण तिचे फोटो व्हायरल करतोय. चला भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये.